व्यायाम जितका महत्वाचा आहे तितकंच आहार महत्वाचा आहे. आणि त्यामुळं मला खरं तर पुढचा मुद्दा जो घ्यायचा होता तो आपल्या आहाराविषयी. अरे बाय, फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि न्यूट्रियंट्स म्हणजे मिनरल्स वगैरे म्हणा, खनिज पदार्थ म्हणा किंवा प्रथिने, त्यांचं सगळं संतुलित आहार पाहिजे. आणि हे संतुलित आहार तुमच्याला त्याला अगदी व्यवस्थित काय कॅलरीज काउंट करून कॅलरीज घ्यायला पाहिजे. जास्त खाऊ नये, कमी खाऊ नये, बरं काय. ह्याचं व्यवस्थित व्यवस्थित तुम्हाला तुमच्या शरीराला जेवढं आहार लागते तेवढं घ्यायलाच पाहिजे. आणि हे ह्याच्यामध्ये आता काय खाऊ नये आणि काय खावं ह्याच्याबद्दल थोडं सांगतो तुम्हाला. काय खाऊ नये, तळलेले पदार्थ खाऊ नये अगदी शक्यतो. काय तळलेले पदार्थ का खाऊ नये तर ज्या वेळेला आपण डीप फ्राईंग म्हणतो ना, म्हणजे डीप फ्राईंगच्या वेळेला त्या तेलाचं टेम्परेचर 400च्या वर जाते आणि त्यावेळेला त्याचं विघटन होऊन त्याला ट्रान्स फॅटी ॲसिड्स नावाचे द्रव्य तयार होतात आणि ते ट्रान्स फॅटी ॲसिड्स हार्टला वगैरे चांगलं नाही. आणि थोडेसे कोलेस्ट्रॉल रिच असलेले फ्रूट टाळावेत. म्हणजे रेड मीट म्हणा, असं त्याला म्हणतो आपण, म्हणजे मटन वगैरे थोडंसं टाळावं अशा तिथे आणि आहारात तुमच्या फळाहारांचं आवश्यकता जास्त आहे. फलाहार प्रत्येकाला फलाहार घ्यायला पाहिजे. सर्व तऱ्हेचे भाज्या खायला पाहिजे, सर्व तऱ्हेचे सलद खायला पाहिजे, म्हणजे काकडी, टोमॅटो, मुळा, पालेभाजी भरपूर प्रमाणात घ्यायला पाहिजे. सर्व तऱ्हेचे घेतल्या तर त्या तुम्हाला न्यूट्रिएंट्समध्ये होते. आणि जेवताना आपण डाळ, हे भाकरी आणि भात थोडंसं कमी करून डाळ आणि उसळ, शेंगदाणे, काजू, बदाम किंवा असे जे नट्स असतात ते जास्त प्रमाणात वाढवायला हवं. तर त्याच्यामध्ये तुमचं हे जास्त होते. आणखीन एक आहे असं, त्याला फर्मेंटेड फूड म्हणतो आपण. म्हणजे दही, दही, इडली, चांगलं इडली फर्मेंटेड फूडमध्ये येते. आणि ढोकळा, असे हे तिन्ही अशा गोष्टी फर्मेंटेड फूड हे सुद्धा चांगलं त्याच्या शरीराला. आणि भात आणि भाकरी आवश्यक आहे, थोडंसं प्रमाण थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करावं. कार्बोहायड्रेट जास्त घेऊ नये, त्याप्रमाणे थोडंसं कार्बोहायड्रेट जास्त झालं की थोडंसं दुष्परिणाम होतात, म्हणून ॲडजस्ट करायला पाहिजे. आता दुसरा आणखी एक मोठाचा प्रश्न आहे की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ किती खावं. तर त्याचं असं आहे की दुधाच्या ह्याच्यामध्ये थोडंसं कोलेस्ट्रॉल जास्त आहे. त्यामुळे मग तुम्ही साय काढलेलं किंवा दही, लोणी वगैरे थोडंसं तुपाचं प्रमाण अगदी कमी असावं. तूप थोडंसं, तुपाबद्दलही थोडंसं काही लोक म्हणतात ते खावं, पण आताच्या शास्त्रज्ञाप्रमाणे थोडंसं तूप तुमचं लिमिटेड करा, जास्त खाऊ नका. लोणी जास्त खाऊ नका. दह्यावरची, दुधावरची साय कमी करा. आणि हे दुधावशी झालं. आणि काही काही ठिकाणी दुधावशी फारच वेळ आहे. एकदा बेंगलोरला मी एका ह्याच्यात गेलो होतो, तिथं म्हणजे असे हेल्थ केअरच्या ह्याच्यामध्ये एक्सपो होतं, ते हे असतात रिसॉर्ट, हेल्थ रिसॉर्ट वगैरे, तिथं लिहिलं होतं मिल्क इज पॉयझन असं लिहिलं. अरे बापरे, म्हटलं आम्ही याला सुपर फूड म्हणायला एकदम उलटच झालं. तसं नाही आहे, एवढं नाही आहे. मिल्क चांगलं आहे, पण त्यातलं ते कोलेस्ट्रॉल पार्ट आहे ते थोडंसं जरा कमी करायला पाहिजे. आणि मिल्क चांगलं आहे. दुसरं आणखीन एक सगळ्यात दुमत म्हणजे नॉन व्हेजिटेरियन घ्यायचं का व्हेजिटेरियन घ्यायचं, हा फार मोठा विषय लोकांच्या मध्ये अगदी दुमत आहे. पण आता असं आहे की प्रोटीन्स आपल्या आहारात आवश्यक. व्हेजिटेरियन डाएट आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी दोष आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे प्रोटीन कमी पडते, कार्बोहायड्रेट जास्त होते थोडंसं, आणि B12 कमी पडते, व्हिटॅमिन B12. ही सर फार महत्वाची बाब आहे. ही असे 3 गोष्टी आहेत. एक प्रथिनेसाठी तुम्ही थोडंसं, मी मगाशी सांगितलं त्यामुळे ॲडजस्ट करायचं. किंवा प्रथिनेसाठी काही लोक म्हणतात किंवा ज्या दिवशी मी आहार हे करत नाही त्या दिवशी तुम्ही थोडंसं नॉन व्हेजिटेरियन घ्यायला हरकत नाही. आता नॉन व्हेजिटेरियनमध्ये कुठलं घ्यायचं तर फिश सगळ्यात चांगला. फिशमध्ये चांगलं रिसोर्स आहे. चिकन घ्यायचं. रेड मीट शक्यतो अवॉइड केलेलं बरं, त्याच्यात कोलेस्ट्रॉल जास्त वाढायचं आहे. त्यामुळं फिश आणि चिकन, ज्याला व्हाईट मीट म्हणतो आपण, ते खायला हरकत नाही. पण थोडंसं आता काही लोकांचं असं मत आहे की
व्हेजिटेरियन डाएट इज मच बेटर दॅन. अगदी खरं म्हणजे व्हेजिटेरियन डाएटचं चांगलं त्यापेक्षाही नॉन व्हेजिटेरियनपेक्षाही, कारण व्हेजिटेरियन लोकांमध्ये त्यांचं आयुर्वेद आता जास्त दिसते. नॉन व्हेजिटेरियन लोकांना आता मी अजून बघितलात तुम्ही, काही काही लोक आपल्याकडे 80 वर्षाचे 100 वर्षाचे जे माता 27 असतात ते स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन आहेत. किंवा निसर्गातलं उदाहरण घ्यायचं तर हत्तीसारखा प्राणी एवढा अजस्त्र आणि तरीही व्हेजिटेरियन आहे आणि लाईफ स्पॅन पुन्हा चांगला आहे. हत्ती, गेंडा हे स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन आणि ते स्ट्रॉंगेस्ट ॲनिमल आहेत. म्हणून मी म्हणालो की अगदी ते आपल्याला कोरिलेट करता येणं शक्य आहे. आणि शिवाय मगाशी तुम्ही बोलता बोलता जो मुद्दा मला सांगितला होता की व्हेजिटेरियन मध्ये सुद्धा तुम्ही डाळी किंवा उसळी यांचं प्रमाण वाढवा, जेणेकरून प्रोटीनचा जो काही तुमचा इंटेक आहे तो तुम्हाला घेता येणं शक्य आहे. म्हणजे स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन असून सुद्धा तुम्ही जर प्रोटीन जर व्यवस्थित घेतला, म्हणजे सप्लिमेंट्स घेतला प्रोटीनचे, किंवा दुधातलं साय काढून दूध घेतला, किंवा प्रोटीन असलेले काही पदार्थ घेतला जास्त, तर प्रोटीन सप्लिमेंट मुगासारखी डाळ सुद्धा. त्याच्यासाठी मला मटण खायला, चिकन खायला पाहिजे असं नाही, अजिबात नाही. खरं बरोबर. पण दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधता म्हणजे नॉन व्हेजिटेरियन लोकांना सुद्धा ते कशातून मिळायला पाहिजे किंवा कशातून मिळतंय आणि त्यातल्या त्यात काय टाळता येणं शक्य आहे याची सुद्धा चर्चा खरं आपली त्या दरम्यान झाली. तर उपवास हा सुद्धा आपल्याकडे अगदी एक प्रिय बाब समजली जाते. तर जेव्हा आपण आहाराचा आधुनिक पद्धतीने विचार करताय तर त्यावेळेस उपवासाची काही व्यवस्था त्यात आहे का? तुम्ही अगदी फार महत्वाचा प्रश्न विचारलात बरं का. याविषयी फार मोठं संशोधन झालंय. त्याच्यामध्ये योशिनोरा नावाचे एक जपनीज सायंटिस्ट आहे बरं काय, त्यांनी ह्याविषयी आपल्या आयुष्यात शोध लावला की त्यांनी त्याचं नाव दिले, शोध लावल्याचं त्याला ऑटोफेगी असं नाव दिले बरं का. ते ऑटोफेगी म्हणजे काय की सेल्समध्ये आपले जे सेल्स असतात ना, ते सेल्समध्ये ते सेल्स न्यूक्लियस असते, ते जे जुने सेल्स पार्ट्स असतात ते खातंय सेल्स आणि त्याचे सगळं मोडतोड करून त्यातले जे आपल्याला पाहिजे तेवढंच घेते आणि बाकी सगळं फेकून देते त्याला, आणि मग ते नवीन सेल तयार होते. त्याला ऑटोफेगी म्हणतात. मग हे ऑटोफेगी कसं होते तर तो म्हटला की अत्यंत महत्त्वाचं म्हणजे उपवास करणे. तर तुम्ही जर 16 तास उपवास केला, 18 तास उपवास केला तर हे ऑटोफेगी वाढते, म्हणजे जुने सेल्स असतात ते नवीन सेल्स होतात. हे त्याच्या मागचं सायन्स आहे. आणि ह्या संशोधनासाठी त्याला 2016 साली नोबेल प्राइज मिळाला. हे फार महत्त्वाचं आहे. नोबेल प्राइज म्हणजे मोठा माहिती आहे. त्याला ह्या ऑटोफेगीसाठी नोबेल प्राइज मिळाला. आणि त्यामुळे ते उपवासाचं महत्त्व जगभर प्रसिद्ध झालं तेव्हापासून. आणि त्याच्यापासून नंतर दुसरं एक त्याच्या उदयाला आलं की इंटरमिटंट फास्टिंग असं एक नवीन टेक्निक सुरू झालं. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय की फास्टिंग मधले अनेक प्रकार आहेत. काही आपण आठवड्यातून 1 दिवस फास्ट करतो किंवा आठवड्यातून 2 दिवस फास्ट करतो. गांधीजींनी 42 दिवस केले होते आणि जगाला दाखवून दिलं की माणूस उपवास केला तर तो मरत नाही, हे गांधीजींनी दाखवून दिलं. तसं उपवास केला तर चांगला आहे शरीराला. आणि उपवासाचे अनेक प्रकार आहेत, त्यातलं एक इंटरमिटंट फास्टिंग म्हणून एक नवीन उदयाला आलेलं आहे आणि ते चांगलं आहे. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय की तुम्ही दिवसातून 16 तास उपवास करा किंवा 18 तास उपवास करा किंवा 20 तास उपवास करा. ह्यातलं जे 16 तास उपवास करा ते हे चांगलं आहे, कारण रात्री 8 वाजता जेवण करायचं आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता जेवण करायचं, म्हणजे 16 तास उपवास झाला. आणि बाकीचे जे 8 तास आहेत त्याला विंडो पिरियड म्हणतात, इटिंग विंडो पिरियड. म्हणजे काय की त्या 8 तासामध्ये तुम्ही खाऊ शकता, काय पाहिजे तुम्हाला खाऊ शकता. म्हणजे त्या 8 तासात खायचं आणि हे 16 तास उपवास करायचं. पण सकाळी 16 तास उपवास काही लोकांना होत नाही, तर मग ग्रीन टी घेऊ शकता म्हणतात. किंवा मग मी म्हणतो किंवा अजूनही ह्याच्यात थोडंसं केलं की तुम्ही 1 कप चहा घेऊ शकता, थोडंसं साखर न घालता किंवा साखर अगदी थोडंसं घालून तो चहा घेऊ शकता, थोडंसं दूध घालून, थोडंसं फ्राय मीडिया असं. तर ह्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात. पण
आठवड्यातून 1 दिवस केले तरी चालते, आठवड्यातून 2 दिवस केले तरी चालते, आठवड्यातून 1 दिवस सुद्धा उपवास आपण पूर्वज करतच होते, ते अगदी चांगलं आहे. आठवड्यातून 1 दिवस उपवास करायला काही हरकत नाही. पण आपल्याकडे काय उपवास म्हटलं की इतर गोष्टी बऱ्याच येतात. मगाशी आपण जी टाळायची गोष्ट म्हणलो, उपाशी दुप्पट खाशी म्हणतो, तसं होते. तसं ते उपयोगाचं आहे. तर उपाशी अगदीच तुम्हाला वाटलं तर एखादं सफरचंद किंवा अगदीच विशेष, आणि त्यात एक थोडे काही हे आहेत, प्रॉब्लेम्स आहेत त्याचे. एक म्हणजे डायबेटिक माणसाने, डायबेटिक्स माणसाने इंटरमिडियंट फास्टिंग करणं जरा धोक्याचं आहे, कारण हायपोग्लायसिमिया होऊ शकते. आणि इव्हन उपवास करणंच डायबेटिक माणसाच्या दृष्टीनं थोडंसं धोकादायक आहे. हायपोग्लायसिमिया होऊन उपयोग नाही. हायपोग्लायसिमिया झालं तर मेंदूवर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळं हायपोग्लायसिमिया करायचं नाही, किंवा हायपरग्लायसिमिया उपयोग नाही. त्यामुळं दोन्ही त्या टाळायचं. आणि दुसरं आणखी काय, ज्यावेळेला थोडंसं काही इंटरमिडियंट फास्टिंग केले, त्यांचं वजन खूप कमी व्हायला लागलं. म्हणजे अगदीच तसं होत असेल तरी मग थोडं तुम्ही ब्रेकफास्ट घ्यायला पाहिजे. असं काही लोकांना वजन हे पॅरामीटर आहे, वजन हे पॅरामीटर आहे. वजन थोडं कमी झालेलं बरं. फॅटी माणसं असतात त्यांचं ते वजन थोडं कमी झालेलं बरं, पण अगदी कमी होणे उपयोग नाही. असे दोन आहेत. पण इंटरमिडियंट फास्टिंग हे अगदी चांगलं आहे. निश्चित सर. आणि फास्टिंगच चांगलं आहे. म्हणजे जो उपवास आहे तर ते सुद्धा खरं तर आपली व्यवस्था, आहाराच्या व्यवस्थेतलाच एक भाग आहे, आपल्याला म्हणता येईल. बरोबर, काय अर्थ.